नमस्कार. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण एका फारच इंटरेस्टिंग आणि तेवढ्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आर्किटेक्चरच्या दुनियेतलं एक मोठं स्थित्यंतर. आपण डिझायनरच्या वैयक्तिक अभिमानापेक्षा थेट सर्वसामान्य माणसाच्या म्हणजेच एंड युजरच्या रोजच्या जगण्यावर आणि त्यांच्या संघर्षावर फोकस करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता हे बघा, पॉप कल्चर आणि विशेषतः द फाउंटन हेडसारख्या कादंबऱ्यांमुळे आर्किटेक्टची इमेज एका हिरोसारखी, एका एकाकी कलाकारासारखी बनली आहे, जो भव्य स्मारके घडवतो. पण आधुनिक शहरी गृहनिर्माणाचं म्हणजे मास हाऊसिंगचं जे ग्राउंड रिॲलिटी आहे ना, ती या रोमॅन्टिक कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तिथे एका एकदम प्रॅक्टिकल आणि वेगळ्याच अप्रोचची गरज असते. भाग 1. समज विरुद्ध वास्तव. आर्किटेक्चरल शिक्षण आणि आपली शहरी वास्तविकता यात खूप मोठी दरी आहे. एखादा श्रीमंत क्लायंटसाठी एखादी युनिक वास्तू किंवा आर्टवर्क डिझाईन करणं आणि सर्वसामान्यांसाठी मोठ्या प्रमाणावर घरे तयार करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. या मास हाऊसिंगमधली घरं लोक विकत घेतात, त्यात स्वतःच्या सोयीनुसार बदल करतात आणि तिथे आयुष्य काढतात. यासाठी फक्त एका कलाकाराची नाही, तर एका प्रॅक्टिकल प्रॉडक्ट डिझायनरच्या कौशल्यांची खऱ्या अर्थाने गरज असते. हे आकडे ऐकून खरंच धक्का बसेल. महानगरांमधली 50% अधिक, होय, निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही आज 20 चौरस मीटरपेक्षाही कमी जागेत राहते. म्हणजे विचार करा, एका स्टँडर्ड कार पार्किंगपेक्षाही कमी जागा, आणि दुर्दैवाने बऱ्याचदा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या परिस्थितीत त्यांना आपलं जीवन काढावं लागतं. भाग 2. आर्किटेक्ट एक प्रॉडक्ट डिझायनर म्हणून. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा. आपण हे मास हाऊसिंग नक्की कोणासाठी डिझाईन करत आहोत? 2021च्या आकडेवारीनुसार देशातल्या फक्त 5% लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला. ही एवढी मोठी आर्थिक तफावत आपल्याला काय सांगते? आपण पुस्तकात ज्या आदर्श क्लायंटचा विचार करतो आणि जो माणूस प्रत्यक्षात हे घर वापरणार आहे त्यांच्यात प्रचंड मोठं अंतर आहे. मग आपण नक्की डिझाईन कोणासाठी करतोय? फक्त त्या वरच्या 5%साठी? आजकालचे सेल ब्रॉशर्स बघितले तर त्यात भव्य सिंगल यूज खोल्यांचं स्वप्न विकलं जातं. पण 95% लोकांची रिॲलिटी अगदी वेगळी असते. त्यांना जगण्यासाठी एकाच जागेचा मल्टिपल कामांसाठी आणि अत्यंत लवचिकतेने वापर करावा लागतो. म्हणजे दिवाणखाण्याचा रात्री बेडरूमसारखा वापर होतो, तर कधी स्वयंपाकघराची जागा एका जास्तीच्या खोलीत बदलून दिली जाते. थोडक्यात त्यांची खरी गरज या स्टँडर्ड डिझाईन्सपेक्षा खूप वेगळी आणि प्रॅक्टिकल असते. भाग 3. 300 चौरस फुटांची लॉटरी. झोपडपट्टी पुनर्विकास योजनांचा विचार करूया. 100 चौरस फुटांच्या छोट्या घरात वर्षानुवर्षी राहणाऱ्या कुटुंबांना जेव्हा नवीन इमारतीत 300 चौरस फुटांचं फ्री घर मिळतं, तेव्हा साहजिकच ती एक लॉटरी लागल्यासारखी वाटते. पण ही नवीन व्यवस्था खरोखरच या लोकांच्या मूळ गरजा पूर्ण करते का? हा प्रश्न आपण विचारायलाच हवा. खरं सांगायचं तर हे स्टँडर्ड 1 BHK डिझाईन या कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी बऱ्याचदा एक पांढरा हत्ती ठरतं. लिफ्ट आणि सिक्युरिटीचा प्रचंड मेंटेनन्स खर्च त्यांना परवडत नाही. आधीसारखं घरून एखादा छोटा व्यवसाय करता येत नाही. तळमजल्यावरची ती मोकळी जागा, एकमेकांचा आधार, हे सगळं कुठेतरी हरवून जातं. आणि शेवटी तो मेंटेनन्सचा खर्च भागवण्यासाठी त्यांना नाईलाजाने घरात पेईंग गेस्ट तरी ठेवावे लागतात किंवा चक्क घर तरी विकावं लागतं. भाग 4. सौंदर्यापेक्षा वापरकर्त्याच्या आरामाला प्राधान्य. आता या डेटाकडे थोडं लक्ष देऊया. एका 800 चौरस मीटरच्या प्लॉटसाठी मोकळ्या जागांचं विश्लेषण केल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. जास्तीत जास्त फ्लो स्पेस इंडेक्स म्हणजेच FSI मिळवण्याच्या नादात इमारतीभोवतीच्या मोकळ्या जागांची कमतरता निर्माण होते आणि यातून प्रशासनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रीमियम म्हणजेच अतिरिक्त महसूल गोळा होतो. एखाद्या सामान्य प्लॉट अरेंजमेंटचा विचार केला तर डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स म्हणजेच DCR नुसार प्रकाश आणि हवेसाठी इमारतीच्या बाजूला आणि मागे ठराविक मोकळी जागा सोडणं बंधनकारक असतं. पण जेव्हा या नियमांची अगदी डोळे झाकून अंमलबजावणी केली जाते, तेव्हा प्रत्यक्ष तिथल्या हवामानाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होतं. पण इथेच तर खरी गोम आहे. इमारतीच्या बाजूच्या आणि मागच्या सावली असलेल्या मोकळ्या जागांचा वापर नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि वाऱ्याची दिशा पकडण्यासाठी आपण अत्यंत स्मार्टली करू शकतो. असं केल्याने प्रशासनाला द्याव्या लागणाऱ्या प्रीमियमचा भारही कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथे राहणाऱ्या माणसाचा कम्फर्ट लक्षणीयरित्या वाढतो. आणि हे काही रॉकेट सायन्स नाही बरं का. हवामानशास्त्र म्हणजेच क्लायमेटॉलॉजीकडे थोडा जरी लक्ष दिलं तरी ACची गरज कमी होते आणि नैसर्गिक हवा छान खेळती राहते. व्यावसायिक कौशल्यांचा आणि साध्या कॉमन सेन्सचा योग्य वापर केल्यास हे अत्यंत सहज शक्य आहे. पण दुर्दैवाने घडतं काय? बरेच डिझायनर चक्क एक शॉर्टकट निवडतात. ते एक फ्लॅट डिझाईन करतात
आणि बाहेरील एलिव्हेशन भारी दिसावं म्हणून संपूर्ण मजल्यावर त्याच डिझाईनची मिरर इमेज कॉपी पेस्ट करतात. बाकीच्या फ्लॅट्समध्ये हवा सूर्यप्रकाश नीट येतोय की नाही याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. राहणाऱ्याच्या आरामापेक्षा इमारतीचं बाह्य सौंदर्य जास्त महत्त्वाचं मानलं जातं. भाग 5. विचारपूर्वक डिझाईनसाठी आवाहन. आता आपण निष्कर्षाकडे आलोय. हे एक प्रकारचं प्रोफेशनल विल किंवा आर्किटेक्चरल कम्युनिटीला केलेलं आवाहन आहे. क्लायंटचे थोडे पैसे वाचवण्यासाठी पळवाटा शोधणे यात खरं यश नाहीये. तर इमारतीला स्वतःहून श्वास घेता येईल, ती आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेईल आणि पुढची कित्येक दशकं त्यात राहणाऱ्या माणसांची योग्य सोय होईल, अशा पद्धतीने नियमांचा कल्पकतेनं वापर करण्याचंच खरं यश आहे. जसं म्हटलं जातं, इच्छा असेल तिथे मार्ग असतो. लोकांच्या रोजच्या जगण्याच्या सवयी आणि त्यांचा प्रत्यक्ष आराम यावर लक्ष केंद्रित करण्याचा एक साधा पण ठाम संकल्प या संपूर्ण व्यवसायात एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. फक्त तो दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे. शेवटी जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. जशी जशी आपली शहरं दाट होत आहेत आणि गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत, तसतसं हे डिझाईन करताना नक्की कोणाच्या गरजा केंद्रस्थानी आहेत? फक्त डिझायनरचा वैयक्तिक अभिमान, की त्या घरात खऱ्या अर्थाने आयुष्य जगणाऱ्या सामान्य माणसाचं जीवन? विचार नक्की करा. हा एक्सप्लेनर तुम्हाला वास्तुकलेकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देईल अशी आशा आहे. जोडले गेल्याबद्दल धन्यवाद.